गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान, सुंदर आणि मस्त असाल. सकाळी सकाळी मी मस्त निघालेली मॉर्निंग वॉकला आणि हे बघा येताच तिथे मला एक बाबा दिसलेले. त्यांना गाडी चालवताना काहीतरी दगड दिसलेला, कारण रस्त्यांचे कामं चालू आहे सध्या आणि तिथे गटारींचे पण काहीतरी कामं चालू आहेत. तर ते खोदाखादमध्ये रस्ता एकदम घाणेरडा आणि दगड खूप वरती आले. त्यांना ते वाटलं तर त्यांनी ते गाडी थांबून पहाटे 5 वाजता सगळे दगड रस्त्याच्या साईडला गेलेले. आणि हे बघा थोडंसं पुढे जाऊन भाजी बाजाराचे तिथे इतके घाणेरडे रस्ते झालेले आहेत, अक्षरशः गाडी चालवायलाही भीती वाटते. आणि हेच बोलता बोलता मस्त आली मी मॉर्निंग वॉकवरनं. 5 ते 6:30 असा आमचा टाईम असतो आणि दिवसभर सगळे कामं वगैरे होती, बऱ्याच काही गोष्टी. आणि संध्याकाळी 5 वाजता मी बेबू आणि साऊला क्लासला सोडवायला चाललेली. इथे त्यांची काहीतरी बडबड चाललेली आहे. सकाळी पण खूप बरेच काही कामं असल्यामुळे मला शूट काही करता आलं नाही. मी काय केलं काय नाही ते, पण दिवसभर असतंच काही ना काही घरातले बरेच काही गोष्टी. उमा मावशी पण नाही आहे त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी करायच्या आहे. सगळं नाही होत एकदम मॅनेज. तर मग आता बेबू आणि साऊला इथे घराजवळच क्लास आहे, तिथे सोडवायला चालली आहे मी. आणि सायंकाळी साऊला मी क्रिकेटचा क्लास लावलेला आहे. आजचा त्याचा पहिला दिवस. आणि सरांना बोलली, म्हटलं हां, तर सर बोलले 5च वर्षाचा आहे, ठीक आहे चालेल म्हणे, फक्त त्याला खेळू द्या, त्याच्यामध्ये डेअरिंग फार आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. आणि इतकं मस्त खेळत होता ना तो, सगळ्या मुलांसोबत एकदम मॅचअप होऊन गेला. लहान मोठे कोणी असो त्यांच्याबरोबर एकदम बोलायला अगदी मस्त आहे तो. कोणासोबतच असा गप्प तो राहणारच नाही आणि समोरच्यालाही बोलकं करेल असा आहे तो. इथे दादा त्याला बॉलिंग शिकवतो आहे, कसं करायचं काय करायचं, कारण आज पहिला दिवस आहे, एकदमच मॅचअप नाही करता येणार. त्याला म्हणायचं क्रिकेटर. आणि सध्या ह्या क्रिकेटच्या क्लासमुळे आम्ही बऱ्याच काही गोष्टी करतो आहे. आम्ही कुरकुरे नाही खाते, आम्ही दूध पितो येल्लोवालं, बोर्नव्हिटावालं नाही घेते, येल्लोवालं दूध पितो आहे. पुन्हा आपला जो स्कूलचा क्लास आहे तो आम्ही जॉईन केलेला आहे. त्या क्लासला जाऊन मग ह्या क्लासला आम्ही 1.5 तास येतो आहे. म्हणजे जर ह्या गोष्टीमुळे इम्प्रूव्हमेंट होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे मला क्रिकेटच्या क्लासला लावून द्यायला. आणि नक्कीच मोठा होऊन जर क्रिकेटर झाला तर मग अजून काय पाहिजे, नाही का. सरांना तर मी बोलली की सर मला नुसतं खेळायचं म्हणून नाही खेळवायचं आहे त्याला, तर पुढे काहीतरी करता आलं पाहिजे म्हणून एक काहीतरी बॅकअप प्लॅन पण पाहिजे ना प्रत्येकाच्या लाईफचा. पण या एका क्लासमुळे तो, कारण लावायच्या अगोदरच त्याला मी बोलेल दुपारी झोपावं लागेल, दुपारी झोपल्यानंतर पण 1-1.5 तासाने उठावं लागेल, सगळ्या काही गोष्टी स्कूलचं करावं लागेल, सगळं मॅनेज करशील का, तर बोललं हो आहे मी करेल. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर तर मग खाण्यापिण्यावर पण, कारण आपली बॉडी प्रॉपर पाहिजे ना, की बॉडी चांगली राहिली तर क्रिकेट खेळता येतं, असं तसं. म्हणजे जसं जसं मी सांगते ना तसा तसा तो ऐकतो आहे. एवढ्यामध्ये तरी ऐकतो आहे. पुढे जाऊन नाही माहिती मला काय नाही, पण आत्ता तो माझं ऐकतो आहे काय करायचं काय नाही. आणि मला आनंद आहे. रोज मी 1.5 तास त्याच्यासाठी इथे थांबते. मी तो तिकडे क्रिकेट खेळतो, मी तिथेच असते त्याचं बघत काय करतो काय नाही. आणि नाहीच जमलं तर मग निघून जाते काही कामं वगैरे राहिल्यानंतर. पण संध्याकाळी मी बऱ्यापैकी त्याच्यासोबत तिथेच थांबते. To the beat they keep, fog hides truth in a smoky sweep. Moments kissed by the amber haze, soul stone stars light their reckless gaze. We're chasing highlights in the city, spinning wild dreams out of pity. Every heart beats a brand new song. हा हा क्रिकेटचा क्लास सटाण्यामध्ये आपली डिव्हाइन स्कूल जी आहे तिथे हे आहे. क्रिकेटचे क्लासेस वगैरे घेतात इथे सर. आणि एक सोडून 2-2 क्लासेस आहे. तर या पोर्टमध्ये मस्त मुलं खेळतात आणि बरेच मुलं आहेत, 1-2 सोडून नाही. हे बघा इथे 20, 25, 50, कधी 50ही होतात, एवढी गर्दी असते. आणि हे बघा 2-3 दिवसाची इम्प्रूव्हमेंट बघा आमच्यामध्ये. आम्ही प्रॉपरली अगदी बॉल बॅटवर जातो आहे आमचा बऱ्यापैकी.
आणि इथे सरांना हात पकडून काहीतरी सांगायचं काम चाललेलं आहे की सर याने मला त्रास दिलेला. सर तिकडे होते, तिकडनं बोलून इकडे आणलेलं आणि सरही ऐकतात त्याचे बिचारे. म्हणजे 1 तास त्याचं वर्कआउट पण होतं क्रिकेटच्या माध्यमातून. तो पळलाही जातो आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतात. घरी येऊन जेवणही व्यवस्थित करतात मुलं. इथून गेल्यानंतर अर्धा तास तो तिथे मंदिरामध्ये खेळेल आणि मग घरी येऊन जेवण वगैरे करेल. असं नाही की घरी गेल्या गेल्या मग हे नाही, मंदिरात जाणार, प्रसाद घेणार, राहिलेली आरती जेवढी रोज सापडेल तेवढी आरती करणार मस्तपैकी आणि मग Wild dreams out of pity. Every heart beats a brand new song. Time feels right, the world's not wrong. आणि हे बघा सायंकाळी सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर दर्श बाहेर फुटबॉल खेळत होता. तर आई मीही खेळू का म्हटलं ठीक आहे जा. तर म्हणजे एवढं सगळं दिवसभरातनं केल्यावर सुद्धा स्कूल, क्लास, क्रिकेट क्लास, आरती, मंदिरात खेळणं, त्याच्यानंतरही त्याच्यामध्ये 9:30-10 वाजता एवढी एनर्जी आहे. तो त्याच्यासोबत बरोबर प्रॉपरली फुटबॉल खेळत होता. असा खेळतो तसा खेळतो, एकदम मस्त. म्हणजे खरंच मुलांची एनर्जीच खूप काहीतरी वेगळी असते. आणि इथे जवळजवळ तो अर्धा तास खेळलेला. अरे चल बाबा आता झोप, उद्या सकाळी स्कूल आहे काय, पण नाही, तो अर्धा ते 1 तास त्याच्यासोबत फुटबॉल खेळलेला आणि मगच झोपायला गेलेला. तर हा असा होता आजचा आमचा दिवस. माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मुलांना अशा त्यांना आवडणाऱ्या कोणत्या ना कोणत्या गेममध्ये नक्कीच अडकवा तुम्ही, तुम्हाला जे आवडेल ते. आता बेबू आणि आर्याला गरबाचा क्लास लावायचा आहे. त्यांचं चाललं आहे आम्हाला ते करू दे. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर त्यांनाही आता नवरात्रींच्या अगोदर 1-1.5 महिना क्लासेस असतात. तर धनराज सरांकडे क्लासेस असतात. तर मी त्यांच्याकडे नक्की त्यांना गरबाचा दोघींनाही क्लास लावेल. याचा क्रिकेटचा क्लास असेल म्हणजे एका निमित्ताने मुलं मस्त मन मोकळे स्वच्छंदी खेळतात.